Baby, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up. All this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. This is the time of your life. Remember, you don't get it twice. नमस्कार मित्रांनो, पल्लवी धारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कुठे आलो आहोत. हो, आज आपण आलो आहोत मुंबईच्या प्रियदर्शन गार्डनमध्ये. मित्रांनो, नेहमीचा गजबजलेला परिसर सोडून जर शांतता, स्वच्छ हवा आणि छानसा व्यायामाचा अनुभव हवा असेल तर मुंबईकरांचं पहिलं नाव असतं ते म्हणजे प्रियदर्शनी पार्क. पण तुम्हाला माहीत आहे का, हे सुंदर पार्क एकेकाळी फक्त कचराकुंडी होतं. होय, आज जिथे ऑलिम्पिक ट्रॅक आहे तिथे एकेकाळी मुंबईचा केराचा ढिगारा होता. चला जाणून घेऊया कचऱ्यापासून हिरवं सोनं बनवणाऱ्या या उद्यानाचा संपूर्ण इतिहास. गेली 1950 ते 60ची दशकं दक्षिण मुंबईत लोकसंख्या वेगाने वाढत होती. शहर विस्तारत होतं. या दशकात अरेबियन सी किनाऱ्याजवळील बरीचशी जमीन रिक्लेम करण्यात आली. पण नेहमीच असं होतं की रिक्लेम केलेली जमीन वापरात येईपर्यंत बेसावत पडून राहते. अशातच हा विशिष्ट भाग बनला खडकाळ, कोरडा आणि हळूहळू शहरातील कचऱ्याचा मोठा डम्पिंग ग्राउंड. कुणाला वाटलं होतं की हा डस्ट यार्ड एक दिवस मुंबईचं फुफ्फुस बनेल? कदाचित नाही. एकोणावीसशे 70 ते 1980ची ही दशकं होती प्रत्यक्ष कृतीची. प्रचंड मातीचं काम करावं लागलं. जमीन समतल करणे, मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, पाण्याची सोय, मार्ग बनवणे, बेंच, वीज हे एवढं सोपं नव्हतं. कचरा उपसणं, भराव टाकणं, वेगवेगळी रोपं निवडणं, प्रत्येक पायरी आव्हानात्मक. पण यश अखेर मिळालं. हळूहळू तो डस्ट यार्ड सुकुमार बाग बनू लागला. हे मुंबईच्या अर्बन प्लॅनिंगमधलं अभ्यासपूर्ण उदाहरण मानलं जातं. मित्रांनो, फक्त बाग म्हणून न थांबता पुढच्या टप्प्यात या पार्कमध्ये खेळ सुविधांना पूर्ण प्राधान्य देण्यात आलं. आज येथे ऑलिम्पिक साईज रनिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट्स, जिम, ॲथलेटिक्ससाठी ट्रेनिंग सेंटर आहेत. यामुळे प्रियदर्शनी पार्क हे केवळ विश्रांतीचं ठिकाण न राहता तो फिटनेस हब बनला आहे. सकाळी धावपटू, संध्याकाळी फॅमिलीज, उशिरा व्यायामशाळा, येथे हे सगळं एकाच फ्रेममध्ये बघायला मिळतं.
आज हा पार्क दक्षिण मुंबईचं सर्वात मोलाचं ग्रीन लंग आहे. 8 इमारतींच्या गजबजलेल्या विभागात हा हिरवा तुरा शहराला श्वास देतो. सकाळी थंडगार वाऱ्यासह धावपटू येथे वर्कआउट करतात. संध्याकाळी नुसते फिरणारे, चर्चा करणारे कुटुंबीय, अगदी सोलो जॉगर सुद्धा. पण या पार्कची खासियत आहे ती म्हणजे समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे सूर्यास्ताचा अनोखा देखावा. अनेक मुंबईकरांसाठी ही नुसती जागा नसून त्यांच्या रोजच्या रुटीनचा भाग आहे. मित्रांनो, इथे थांबून विचार करणं गरजेचं आहे. मुंबईसारख्या कॉन्क्रीटच्या जंगलात ही जागा किती मोलाची आहे. ही जागा प्रदूषण कमी करते, मानसिक विश्रांती देते, शारीरिक आरोग्याला चालनाही देते. पण त्याहीपेक्षा ही एक यशोगाथा आहे की लोक आणि प्रशासन एकत्र येऊन डम्पिंग ग्राउंडचे सुंदर पार्कमध्ये रूपांतर करू शकतात. हेच या ठिकाणाचं मोठं शिक्षण आहे. शहरी विकासाचं, कचरा व्यवस्थापनाचं आणि निसर्ग जपण्याचं एक मॉडेल म्हणून या पार्ककडे बघितलं जाऊ शकतं. प्रियदर्शनी पार्क म्हणजे फक्त एक हिरवी जागा नव्हे, तर एक बदललेली ओळख आहे. कचऱ्याची जागा ही हिरवाईने बदलू शकते याचा उत्तम नमुना. मुंबईकरांनी श्वास घ्यायला जागा निर्माण केली ही बाब खरंच अभिमानास्पद आहे. जर प्रियदर्शनी पार्कबद्दल तुमचे काही अनुभव असेल किंवा आठवणी असतील तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत पल्लवीधारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन माहितीसह. जय महाराष्ट्र.